नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की लवकरच 22वा हप्ता जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो आहे तो जमा होणार आहे. परंतु त्या अगोदर आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे. कारण की आपल्या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये पंतप्रधान किसान शेतकरी सन्मान निधी योजना जी आहे तर ती एक अगदी प्रसिद्ध आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी योजना आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी आपल्या देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये जे आहेत ते दिले जात असतात. आणि प्रत्येक 4 महिन्याला एकदा या प्रकारे एकूण 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये जे आहेत ते दिले जात असतात. आणि सध्या कोट्यावधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत असला तरी अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. आणि तांत्रिक कारण, KYC अपडेट नसणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. आणि आता केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांना आणखी एक संधी दिली आहे. आणि ती म्हणजे की येत्या 30 तारखेपर्यंत या योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या परंतु आर्थिक लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना जे आहे तर त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत. म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचे पैसे जे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव येत नाहीत तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जामध्ये ज्या काही त्रुटी आहेत तर त्या दूर करता येणार आहेत. आणि 30 एप्रिलच्या अगोदर शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी ज्या आहेत तर त्या दूर करता येणार आहेत. आणि एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार 30 एप्रिलनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार नाहीत. आणि या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट कागदपत्रांचं अपलोड जे आहे तर ते करता येणार नाही. त्यानंतर शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत तर ते बाद होतील किंवा त्या शेतकऱ्यांचे नाव जे आहे तर त्या योजनेच्या यादीतून हटवले जाईल. आणि ही महत्त्वाची बाब लक्षात घेता लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या अर्जामध्ये जे काही त्रुटी असेल किंवा जे काही लँड सीडिंग असेल, KYC असेल, ज्या काही बाबी राहिल्या असतील तर त्या लवकरात लवकर करून घ्यावा. आणि आपल्या जवळच्या आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकऱ्यांनी जी हे आहे तर त्या त्रुट्या दूर करून घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती 30 एप्रिलपूर्वी नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.